एक असा देव ज्याच्या नावाने संपूर्ण डोंगर गुलालाने लाल होतो. पण आश्चर्य म्हणजे या देवासाठी एकही यात्रा भरवली जात नाही. कोण आहे हा अद्भुत देव आणि का आहे त्याच्या मंदिराची दिशा महालक्ष्मीच्या दिशेला? आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्योतिबा मंदिर, जिथे ज्योतिबा या देवतेला ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. हा देव म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश तसंच ऋषी, जमदग्नी आणि 12 सूर्य यांच्या तेजाचा एकत्रित अवतार. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात राक्षसांनी हाहाकार माजवला होता. लोक भयभीत झाले होते. स्वतः करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईला या दैत्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली. तेव्हा अंबाबाईने कठोर तप करून केदारेश्वराला प्रार्थना केली, या राक्षसांचा नाश करा. आणि मग सुरू झालं एक भयंकर युद्ध. केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध केला आणि ज्या डोंगरावर हा वध झाला त्यालाच आज वाडी रत्नागिरी म्हणून ओळखलं जातं. यानंतर महालक्ष्मी अंबाबाईने एक अनोखी प्रार्थना केली, माझ्यावर सदैव तुझी दृष्टी राहू दे. म्हणूनच ज्योतिबाचं मंदिर आजही कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख उभा आहे. ज्योतिबाची काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती, हातात खडक, डमरू, त्रिशूळ आणि पानपत्र. पण खास गोष्ट म्हणजे ज्योतिबाचं दर्शन घेण्याआधी काळभैरव आणि अखंड तेवत असलेल्या ज्योतीचं दर्शन घेण्याची परंपरा आहे. इतका शक्तिशाली देव, पण तरीही त्याच्यासाठी एक यात्राही नाही. कारण ज्योतिबा हे वैराग्य धारण केलेले मोहमायापासून अलिप्त आहेत. म्हणून सर्व मान त्यांनी त्यांच्या परिवार देवतांना दिला आहे. चैत्र पौर्णिमेला इथे भरते एक भव्य यात्रा, पण ती ज्योतिबांसाठी नाही, तर यमाई देवीसाठी. सुमारे 6 ते 7 लाख भाविक, चांगभलचा जयघोष आणि संपूर्ण डोंगर गुलालाने लाल होतो. सासन काठ्या, पालखी, ढोल ताशे हे दृश्य म्हणजे भक्तीचं महासागर. ज्योतिबा म्हणजे शक्ती, वैराग्य आणि भक्तीचा अद्भुत संगम, जो आजही लाखो भक्तांच्या श्रद्धेचा आधार आहे. तुम्ही कधी ज्योतिबा डोंगरावर गेला आहात का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच अद्भुत कथा पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.